घोषणा देऊया। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। नमो मातृभूमे जेथे जन्मलो मी, नमो कर्मभूमे जेथे वाढलो मी, नमो पुण्यभूमे जेथे जगलो मी, तयाच्या कामी पडो देह माझा नमामि नमामि। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा, ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साकार होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मुलांना घडवलं। स्वराज्याला एक नव्हे तर 3 छत्रपती दिलेत, घडवलेत, वाढवलेत आणि या देशासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलंय। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं स्वराज्य अबाधित राहावं म्हणून आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। या स्वतंत्र भारताच्या लोकशाहीचं संविधान लिहिणारे ईश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करतो। ही पृथ्वी केवळ शेषनागाच्या डोक्यावर उभी नाहीये, तर ही पृथ्वी कष्टकऱ्यांच्या हातावर उभी आहे, हे जगाला आपल्या साहित्यातून सांगणारे अण्णाभाऊ साठेंना नमन करतो। या देशाचं स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायचं असेल तर सर्वप्रथम शिक्षण आणि त्यातूनही स्त्री शिक्षण घडलं पाहिजे, हे जगाला सांगवणारे, जगाला कृतीतून दाखवणारे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना नमन करतो। आणि आपल्या आजचा जो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे रायगड नगर वासीय या ठिकाणी जमलात। आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन यासाठी करतोय कारण शिवजयंती कशी साजरी करायची याची कुठेही संहिता नाहीये, परंतु आपण सगळ्यांनी ठरवलं की या ठिकाणी शिवचरित्राचं जागरण झालं पाहिजे, शिवचरित्राचं मंथन झालं पाहिजे। या व्यासपीठावरून, या विचारमंचावरून शिवचरित्र सांगितलं गेलं पाहिजे, म्हणून आपल्या डोक्यामध्ये हा सद्विचार आला, म्हणून आपल्या रायगड नगरवासी यांचं या ठिकाणी कौतुक करतो। भारताचा इतिहास सांगायचा, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे, खूप मोठा आहे। 1 तास 2 तास त्यासाठी पूरक नाहीये, परंतु त्या इतिहासाच्या 2 ओळीमधला अर्थ सांगणे आज अपेक्षित आहे। आपल्या शेजारी असलेल्या, आता आपण त्याला दौलताबादचा किल्ला म्हणतो ना, हा देवगिरीचा किल्ला होता आणि या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांचे वंशज असलेले यादवांचं वैभवशाली असं राज्य होतं। आणि या वैभवशाली राज्याला आपल्याला एकदा वैभव आलं की आपण गाफील राहतो। या कृष्णदेवराय यादवांचं राज्य असताना अल्लाउद्दीन खिलजी सारख्या दुष्टाची त्या ठिकाणी नजर पडली आणि केवळ 8000 सैन्य घेऊन हा अल्लाउद्दीन खिलजी या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवतो आणि यादव राजाला कृष्णदेवराय यादवांना सांगतो की तुमचा किल्ला आता वेढला गेलेला आहे। त्यांचा सेनापती दूरदेशी देवस्थानाला गेलेला असतो आणि सेनापती इथे नाहीये, ही वेळ साधून अल्लाउद्दीनने देवगिरीचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी वेढा दिलेला आहे। आणि ज्या ठिकाणी तह झाला, देवगिरीचा किल्ला पडला, त्या तहामध्ये हिरे असेल, माणिक असेल, मोती असेल, असंख्य वस्तू दिल्या गेल्या। 8000 घोडी जी दक्षिण भारतात आली होती, त्या 8000 घोड्यांवर सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती
लादल्या गेले आणि ते दिल्लीला घेऊन जाण्यात आले. वाईट वाटत नाही. असे 8,000 घोडे नाही, 16,000 घोड्यांवर जरी सोनं चांदी हिरे दिले असते तरी माझा भारत, माझा महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र देश या ठिकाणी भिकारी झाला नसता. परंतु या यादवांची कन्या सुद्धा त्या अल्लाउद्दीनने आपल्या सोबत घेऊन गेला. त्या गोष्टीचं या ठिकाणी मला खेद वाटतो. कोण होता अल्लाउद्दीन जातीने? अल्लाउद्दीन जातीने धर्माने कोण होता हा प्रश्न आहे. यानंतर आपल्या या महाराष्ट्राची लूट या ठिकाणी थांबली नाही. महाराष्ट्राची लूट करण्यासाठी अल्लाउद्दीनने सांगितलं